लाडके नामदार यांच्या हस्ते या ठिकाणी पक्षप्रवेश करून घ्यायचा आहे। विलास दादा आगे बढ़ो। तसेच या विलास दादा आगे बढ़ो। तसेच या ठिकाणी पत्र वाटप करण्यात येणार आहे पदाचे। तरी मी वैभव हेमंत मामुनकर विले विभाग संपर्क प्रमुख सन्माननीय नामदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी पत्र देण्यात येणार ते स्वीकारायचं आहे। तसेच पाटणूस महिला आघाडी सुलभा राहुल पाटणूसकर यांना या ठिकाणी पद देण्यात येणार आहे ते त्यांनी स्वीकारायचं आहे। सन्माननीय आपले नामदार साहेब यांच्या हस्ते तो पत्र स्वीकारायचं आहे। तसेच सहसंपर्क प्रमुख मुंबई दीपक गोविंद येरुणकर यांनीही पत्र स्वीकारायचं आहे। मी आता ज्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि हार्दिक स्वागत करतो। तसेच मारुती मालुसरे यांच्या या ठिकाणी प्रवेश बाकी राहिलेला आहे। पाटणूस
प्रसादनी आणि अनिलने यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. जिल्हा परिषदेचा बांधकाम अर्थ खात्याचा सभापती होतो त्यावेळेला छोटी छोटी कामं केली. 50,000, 60,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख अशा आम्ही त्यावेळेला सभा मंडप बांधली. ही 2008, 7, 9च्या दरम्यानची गोष्ट आहे. शांततेत वाटा, गडबड करू नका. नाही वाटू दे, पण शांततेत वाटा. म्हणजे माझी विनंती आहे, आम्ही पायरी पायरीने चढतो, डायरेक्ट कळसाला हात लावत नाही आहे. म्हणजे आमचे हे दोन्ही उमेदवार उद्या बडदेमातला, जोरला, बोरमातला सांगितलं जरी गाडी बिघडले चालत जाऊ शकतात. समोरच्या उमेदवाराची काय अवस्था आहे आज मी सांगणार नाही, पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आमच्या उमेदवाराला सांगतोय, समोर आमच्या उमेदवारावरती बोलतो, त्याला बोलता येत नाही. वा रे वा, आमच्या उमेदवाराला बोलता येत नसेल पण चालता येतं, हे लक्षात ठेवा. कारण चालल तोच पुढे जाईल, बोलणारे सगळेच पुढे जातात अशातला भाग नाही आहे. म्हणजे भरत शेठ आज मंत्री आहे. किती भरत शेठचं शिक्षण आहे? 9वी नापास. 4 वेळेला दिलत ना तुम्ही निवडून. का निवडून दिलत? मग माझं शिक्षण पाहिलं का तुम्ही? माझी माणुसकी पाहिली. भरत शेठ कसा आहे हे तुम्ही ओळखलत. काही मंडळी हॉटेलमध्ये इतर जर ऐकत असतील त्यांनी कान खोलून ऐका, लक्षात ठेवा. कारण आम्ही काम करणारे लोक आहेत ते बोलतो. आणि म्हणून तुम्हाला आज सांगतो, तुमच्या हक्काचा जर उमेदवार हवा असेल, जर गरिबांना सामोरं जाणारा उमेदवार हवा असेल, गरिबांवरती प्रसंग झाल्यावरती उभा राहणारा उमेदवार हवा असेल, तर तुम्ही अविनाश नलावडे आणि विलास शिंदेला निवडून द्यावंच लागेल. हीच तुमची कसोटी आहे. कोणीही कोणाला बोलवू द्या, किती पैशाचा आमिष दाखवू द्या, त्या आमिषाला बळी पडू नका. जर तुमच्यावर काय प्रसंग असेल, तुमचा आमदार, तुमचा मंत्री तुमच्या पाठीशी उभा आहे. सांगा तुम्हाला कोणावरती प्रसंग आला आणि भरत शेट्टी तुम्हाला नाही सहकार्य केलं असं एकाही कोणी सांगावं. हे फक्त आज क्षणापुरते येतील, लालूच दाखवतील, सांगतील हे घ्या. 5 वर्ष हे तुम्हाला दिसणार नाही आहेत. परंतु अविनाश असेल, विलास असेल, हे वर्षाच्या 12 महिने, महिन्याच्या 30 दिवस, दिवसाचे 24 तास हे तुमच्या सानिध्यात राहणारी मंडळी आहेत. हे कधी दुबईला जाणार नाहीत, हे जर्मनीला जाणार नाहीत, हे इथंच राहणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, कोणीही तुम्हाला काही सांगू द्या, आमच्या पापाला फोन करतोय, कोणाच्या बापाला फोन करतोय, कोणाच्या काकाला फोन करतोय, त्या काकाला, बापाला, पापाला सगळ्यांना माझी विनंती आहे, तुमच्यावर काय प्रसंग असेल मला सांगा, मी उभा आहे तुमच्या पाठीशी. लक्षात ठेवा, काही कोणाची लालूच घ्यायचं कारण नाही आहे. अरे एका तरी माझ्या या निजामपूर विभागातल्या मुलाची 5 रुपये जरी फी कमी केली असेल तर त्याने मला सांगावा हात वर करून की आमची फी कमी केली म्हणून. आता आमच्या मुलांना सांगतात की तुम्ही जाऊन प्रचार करा, तुमच्या आई बाबांना सांगा, तुमच्या भावा बहिणीला सांगा. कोणी सांगू शकणार नाही आहे, आम्हाला पूर्ण खात्री आहे त्याची. आज ही वेळ येते तुमच्यावरती कॉलेजच्या मुलांना प्रचाराला पाठवायची, ही वेळ येते तुमची की शाळेतल्या शिक्षकांना प्रचाराला पाठवायची, ही वेळ येते तुमची की मानगावच्या नगरसेवकांना इकडं पाठवायची. आम्ही एकाही जर नगरसेवकाला इकडं पाठवला असला तर मला दाखवा की भरत शेट्टी का माझ्याकडे नगरसेवक नाही, तिथं माझ्याकडे पण तिथं नगरसेवक, माझ्याकडे पण कार्यकर्ते आहेत. पण आम्हाला पण पाहायचं आहे, जर आम्ही तुमची काम करत असलो, तुमची सेवा करत असलो तर तुम्ही तुमच्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. आम्ही न येता, आणि म्हणूनच आजची सभा लावली. म्हणजे आज आम्हाला पाहायचं आहे. माझी सुरत, बडोदा, गुजरात, अहमदाबाद, ठाणे, पुणे, मुंबई इथले तुमचे प्रत्येकाचा चाकरमान्या जो मतदार आहे आणि जो कार्यकर्ता आहे त्यांनी येणंच आहे. त्यांना पाठवतायत, कोण फोन करतोय, कोण मी काय किती पैसे पाठवू काय सांगतोय. माझ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पण आज फक्त मी विनंतीवादा सूचना देतोय. पण जर कोणाकडनं चुकीचं काय घडलं, सुरतपर्यंत फोन जात आहेत, तुम्ही असं समजू नका
की आम्ही केलेला फोन तुम्हाला कोण कळवणार नाही, तुम्ही तिकडे त्याला उलटा करा, आम्ही इकडे उलटा करतो. कोणाच्या बापाच्या दम असेल त्यांनी करून दाखवायचं आणि मग भरत शेठची गाठ आहे. आज सांगून टाकतो तुम्हाला खुल्या, ज्याला काम करायचं नसेल त्यांनी घरी बसा. पण आमच्यात येऊन आमच्याशी फितुरी केली. अफजल खानासारखा कोतला जर नाही कार्यकर्त्यांनी काढला तर मला विचारून घ्या. हा, ज्याला नसेल यायचंय त्यांनी येऊ नका. इंदिरा गांधी मेली म्हणून काय राज्य चालायचं राहिलं नाही आहे. तसं तुम्ही जर ना आलात म्हणून अविनाश विलास आमचा पडल असं कोणी समजू नका. ही माझी सामान्य जनता आहे ना, हेच कापी आहेत. हे पुढाऱ्यांचे ऐकणारी लोक नाही आहेत. पुढाऱ्याने आता आपल्या पुरतं थांबावं, आता उद्यापासून घेर बदलावा. जर काय चुकीचं झालं आणि घडलं आणि आम्हाला कळलं तर बाकी गाठ भरत शेठची आहे. आज तुम्हाला सांगून टाकतो. म्हणजे आम्ही काय करतोय, कुठे तुम्हाला कमी करून दिलंय, कुठल्या तुमच्या गावातला विकास राहिलाय, कुठल्या तुमच्या वाडीचा विकास राहिलाय, कुठलं काम कमी करून दिलंय. मग आम्ही काय सांगतोय, अविनाशला जर पुढे केला तर का तुमच्या पोटात दुखायला पाहिजे, विलासला पुढे केला तर का तुमच्या पोटात दुखायला पाहिजे. आज कालपर्यंत तिकडं असणारी म्हणजे आज आपल्याकडे का आली. अनिल तिकडे होता, प्रसाद तिकडे होता, अनेक लोक तिकडे होती. का आली, केवळ भरत शेठ कसा कार्यकर्ता आहे आणि भरत शेठ कसा कार्यकर्त्यांना घेऊन चालतो. आतापर्यंत तुम्ही एकच रूप आमचं बघितलं असाल, दुसरं रूप बघितलं नसाल. जो कोणी गद्दारी करल त्याला प्रायश्चित हे हमखास आहे. त्यामध्ये माफी नाही आहे, चुकीला माफी, हे लक्षात ठेवा. आणि माझ्या सामान्य कार्यकर्त्यांना, माता भगिनींना सगळ्यांना माझी विनंती आहे, कोण पुढारी येतील सांगतील हे 500-1000 रुपये घ्या मग तिकडं करा, त्याच्याला भूलथापाला बळी पडू नका. जर तुमचा भाऊ पाहिजे असेल, तुमचा मुलगा पाहिजे असेल, जर तुमच्या जवळचा नातेवाईक पाहिजे असेल तर मग तुम्हाला अविनाशला आणि विलासला निवडून द्यावंच लागेल. हे आज माझी तुम्हाला प्रार्थना आहे, विनंती आहे. असं कोणाला वाटतं, माजराला माजूर दूध पितं जेव्हा डोळे झाकते तिला वाटतं की मला कोण पाहत नाही. असं कोणी समजू नका की आम्ही कोणाला फोन करतोय ते कळणार नाही. आम्ही पण पेरलंय ना, काय 20 वर्ष आमदारकीच्या आता मी चालवतोय, ते आम्ही पण पेरलंय. विरोधकांना पण आम्ही मदती केलेल्या आहेत. विरोधकाचा विरोधक एखादा बोलला आम्ही समजू शकतो, पण जर आमचाच कार्यकर्ता, आमचाच पदाधिकारी, तो जर आमच्याच कार्यकर्त्याला जर फोन करून सांगत असेल तर बाकी पुन्हा एकदा मी सांगतोय, याला भरत शेठ म्हणतात, लक्षात ठेवा. हा, आम्ही मगाशी सांगितलंय, आम्ही चुकलो, आम्ही माफी मागतो, त्यात काही कमीपणा नाही. आम्ही 4 पावलं मागं पण सरकतो, परंतु आमची म्हण आहे, जोपर्यंत भरत शेठ चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कधी झुकत नाही. हा पण तुम्हाला आज मी भाना सांगतो आमचा. काय त्याच्यामध्ये आहे, चुकलो तो माफी मागायला काय अडचण आहे, पण चुकत नाही मग तो कोणी का असना. आम्ही पोटात एक आणि ओटात एक कधी ठेवत नाही. जे पोटात आहे तेच ओटामध्ये असणार आहे. आम्ही कपटी कारस्थान कधी करत नव्हतो. माझ्या हातामध्ये आहेत ते आता आम्ही बघतो काय करायचं पूर्वेचं आणि पश्चिमेचं. तुम्ही आज जे काय सांगितलंय मागितलंय, नेपकिन नंतर फिरवतो, जरा थांब, जरा रंगात येऊ दे वादा. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या नेपकिनवरती काही लोकांनी टिंगल टावळे केली होती, पण या नेपकिनी जादू काय दाखवली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ह्या नेपकिन मध्ये तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद, तुमचे चांगले विचार हे आम्ही काकेमध्ये घेऊन सगळीकडे फिरत असतो. म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये, माणूस आज आहे आणि उद्या नाही. कोणाला वाटलं होतं अजितदादा जातील म्हणून, कॅबिनेट होते, माझी चर्चा होते, मी त्यांना नमस्कार केला सभागृहामध्ये, आणि दुसऱ्या दिवशी 28ला त्यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू होतो. हितच करा, हितच भरा, लांब जायची आवश्यकता नाही. तुम्ही जेवढे चांगले वागाल तेवढं तुम्हाला जनता चांगली समजेल. अजितदादांचा रेकॉर्ड होता,
की परखड व्यक्तिमत्व, कोणाचाही मुलायजा न ठेवणारा, भले ते विरोधक का असणार, परंतु त्याला मानणारा मोठा वर्ग होता. सगळ्यांना हळहळ वाटली. परवा तुम्ही पाहिला असाल केवढा मोठा प्रचंड जनसमुदाय दादांच्या अंत्ययात्रेला होता. भले ते काही का असणार, परंतु बोलण्यामध्ये बाप माणूस होता. आणि म्हणून 7 तारखेला होणारी निवडणूक ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. तुम्ही लोकांनी 7 तारखेला कुठेही
लागतं. परंतु आज गेल्या 15 दिवसापासून माझे कार्यकर्ते, माझे पदाधिकारी हे सगळे प्रचार करतायत. मी त्यांना धन्यवाद देईल. अजून 5 दिवस सांभाळायचं आहे. 7 तारखेला मतदान करायचं आहे, 1 दिवस आराम करायचा आहे आणि 9 तारखेला विजय मिरवणुकीला माणगावला यायचं आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे. उमेदवार बोललो थोडं पाठीपुढं होतं, सगळ्यांनाच फोन लावता येत नाही, कधी विसरबोल होतो. पण कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी थोडं समजून घ्यावं. जे काय प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना कळल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांना सांगावं बा कुठं सभा आहे, कुठं मीटिंग आहे, काय आहे. कारण आपले आता 100 पदाधिकारी झालेत. 100 पदाधिकाऱ्यांनी अपेक्षा ठेवू नये की उमेदवारांनीच आम्हाला फोन करावा. माझे विभाग प्रमुख आहेत, युवा सेनेचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, महिला आघाडीच्या संघटक आहेत, ह्याने एकमेकाला संपर्क साधावा. आता भाषण झालेलं आहे, राशन पण दिलेलं आहे. आता तुम्ही सगळ्यांनी सावध राहायचं आहे. रात्र वैरायचे मगाशी काही लोकांनी सांगितलं, मी भाषण दिलं म्हणून तुम्ही सगळे गाफील राहू नका. आता जास्त अलर्ट मोडवरती राहायचं आहे. कारण समोरचे तिकडे हॉटेल बसून ऐकतायत, आजूबाजूला ऐकतायत. आम्ही असं कधी करत नाही, दुसऱ्याची भाषणं ऐकायचं काम करत नाही. त्याचं कारण आहे म्हणजे तुमची कमजोरी किती आहे आम्हाला दिसून आलेली आहे. त्यांना त्यांचा पराभव दिसून आलेला आहे. बेहतर तुम्ही सभा घ्या, मिटिंग घ्या, काय बोलायचं ते आमच्यावर बोला. आम्ही त्या सुरतला असणारी मंडळी, मुंबई ठाणे पुण्याला असणारी मंडळी, हे सगळे येणं गरजेचं आहे. व्यवस्था आम्ही करतोय ना त्याची. तुम्ही कधी अरे हो सॉरी, आपण मगाशी कार्य श्रद्धांजली वाहिली, माझ्या थोडंसं लक्षात नाही आलं बोलण्याच्या भानात. मंडळी, पुन्हा एकदा माझी विनंती आहे तुम्हाला की आपले नाते गोते सोयरे पाहुणे जे काय असतील, 1 दिवस हे आमच्या उमेदवारांसाठी, 5 वर्ष उमेदवारांसहित आम्ही तुमच्या सेवेसाठी. माझा शब्द लक्षात ठेवा. तुम्ही 5 वर्षातनं एकदा यांना आशीर्वाद द्यायचा आहे. कोणी नोकरी बिक्रीचा कसला रजेचा बहाणा सांगायचा नाही. विकास कामं करताना आम्हाला फोन करताना माझ्या गावातला रस्ता पाहिजे, सभामंडप पाहिजे, गावपांडीचं मंदिर पाहिजे, गणपतीचं मंदिर पाहिजे, शंकराच्या मंदिराची संरक्षण भिंत पाहिजे, आमचे मराठा आवडला इथं काय सभागृह पाहिजे, सुतार आवडला काय पाहिजे. जर हे सगळं सांगत असाल, आम्ही देणारे बसलेलो असाल, तर आम्हाला 5 वर्षातून तुमचा फक्त आशीर्वाद पाहिजे. 5 वर्ष आम्ही सेवेकरी म्हणून सांगतोय. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, हे दोन्ही तरणे बाण खिलारी जोडी दिलेली आहे. लक्षात ठेवा. हा हाय ते सांगायला पाहिजे ना. आम्ही सांगितलं तुम्हाला, तुम्ही बडदेमातला सांगाल तरी हे तो डोंगर चढून जातील, बोरमात सांगितलं तरी जातील. आणि जोर काय पूर्वी काय म्हण होती, ज्याच्यात जोर असेल तो जोरला जायचा. आमच्या उमेदवारांनी जोरमध्ये जर आहे. बाकी मी कोणावर काय बोलणार नाही. मग लगेच तुम्ही हसता त्याच्यावर. म्हणजे असो. हां म्हणजे माझी पुन्हा एकदा तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. 7 तारखेला कोणीही न चुकता पहिलं मतदान करायचं आहे. मग कोणाचं लग्न असेल, कोणाचं कार्य असेल, कोणाचं काही असेल ते नंतर. तानाजी मालुसऱ्यांनी काय सांगितलं, मुलाच्या लग्नाला निरोप देव पत्रिका राजांना देताना, राजे तुम्ही लढायला जायचं आणि आम्ही वरबाप म्हणून मिरवायचं का? आधी लगीन आणि मग माझ्या. तसं आधी लगीन ह्या दोघांचं, नंतर मग तुमच्या कोणाच्या नातेवाईकांचं. म्हणजे हा 5 वर्षातून येणारा एक क्षण आहे. हे दोघेही तुम्हाला आयुष्यात कधी विसरू शकणार नाही आहेत. कारण तुम्ही केलेले उपकार ह्याची जाणीव ठेवणारे उमेदवार आहेत. आणि म्हणून करता आम्ही तुम्हाला हे साधे सोपे उमेदवार दिलेले आहेत. हायफाय उमेदवार दिलेले नाही आहेत, पैसेवाले दिलेले नाही आहेत. उद्या पैसेवाले काय बोलतील, आम्ही पैशाने मतं घेतलीत, हे तसे बोलू शकणार नाही आहेत. आम्ही प्रेमाने मतं घेतली हे बोलणारे उमेदवार दिलेले आहेत. मग तुम्हाला प्रेम पाहिजे का पैसे पाहिजे? हा, प्रेम पाहिजे. धन्यवाद तुम्हाला. मी पुन्हा एकदा माझ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना प्रेमाची विनंती आहे, आजपासून पूर्ण ताकदीनिशी
आपल्याला कामाला लागायचं आहे. प्रत्येक गावात, वाडीत, वस्तीत, घरात, दारात सगळीकडं धनुष्यबाणी निशाणी पोचवायची आहे. आपले 3 उमेदवार आहेत. खाली 2 उमेदवार विलास शिंदे आणि अक्षय जाधव आणि वरती जिल्हा परिषदसाठी अविनाश नलावडे. आता माझी 5 दिवसामध्ये मला जवळजवळ अजून 25 सभा घ्यायच्या आहेत. म्हणून आता परत न बोलवता आता तुमची जबाबदारी तुमच्यावर सोपून जातोय. मी तुम्हाला धन्यवाद देतो, प्रेमाची विनंती करतो आणि माझ्या 2 शब्दाला पुनराम देतो. जय हिंद, जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर. धन्यवाद सेठ, आपण या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलात आणि आमच्या इथे जमलेल्या समुदायामध्ये नवीन दिवसाला मी संजय येरुणकर विनंती करतो या ठिकाणी आभार प्रदर्शन करायचं आहे. संपर्क प्रमुख विले विभाग संजय येरुणकर आभार प्रदर्शन करायचे या ठिकाणी. या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिकांचे, मतदार बांधवांचे, जमलेल्या माझ्या जनसमुदायांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असा सहकार्य आपला शिवसेनेला असू द्या हीच विनंती करतो आणि या ठिकाणी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.